माता सरस्वती के मंदिर के और उगम स्थान के बिल्कुल नजदीक यहाँ पे धुनी लगाए एक महात्मा बैठे हैं। माता सरस्वतीचं हे रूप आपल्याला फक्त आणि फक्त बद्रीनाथच्या अगोदर माता सरस्वतीच्या उगमस्थानीच सापडू शकतं। अतिशय वेगानं कलकल करत वाहणारी ही माता सरस्वती नदी, अतिशय शुद्ध स्वच्छ पवित्र पाणी, अतिशय पाण्याला वेग, ज्यामुळे व्यासमहर्षींना लिखाणामध्ये आणि भगवान गणेशांना यांना अडचण येत होती वेदांचा विस्तार करणे, श्रीमद भागवत लिखाण करणे, संपूर्ण 18 पुराण लिखाण करणे, महाभारताचं लेखन करणे, यामध्ये जी अडचण येत होती ती म्हणजे माता सरस्वतीचा हा अतिशय खळखळता आवाज। त्यामुळे असं एक मान्यता आहे की, तशा बऱ्याच वेगवेगळ्या मान्यता आहेत, पण त्यातली एक प्रमुख मान्यता अशी आहे की व्यासजींनी सांगितलं की माता सरस्वती तू शांत हो, पण माता सरस्वती ही व्यासजींच्या परीक्षा घेत असतील कदाचित, आणि म्हणून माता सरस्वतीने आपलं खळाखळ करणं सोडलं नाही। या खळखळाटाला कंटाळून कदाचित व्यासजींनी शाप दिला की तू गुप्त रूपानं राहशील। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांमध्ये केवळ आणि केवळ इथेच आपल्याला माता सरस्वतीचा उगम दिसतो। यापुढे माता सरस्वती अतिशय जवळच अवस्थेत गुप्त होते। ती पुढे केवळ आणि केवळ प्रयागराज मध्ये आपल्याला दिसते। इथे माता सरस्वतीचं बाजूला मंदिर आहे, अतिशय सुंदर, उंचच उंच डोंगर आहेत, आणि हा माता सरस्वतींचा खळाळता प्रवाह। जसं वेणीमध्ये 3 पार्ट असतात पण दिसतात 2च, तसं गंगा यमुना सरस्वतीमध्ये 3 नद्यांचा संगम असून सुद्धा दिसतात 2च। तर तिसरी जी गुप्त नदी आहे ती म्हणजे माता सरस्वती। ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळं आपण माता सरस्वतीला नमन करूया।